मित्रांनो नमस्कार. आपण जगातले 2 नंबरचे राष्ट्र बनलो आहोत. कशामध्ये? तर एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर्स मध्ये. आय गेस फ्रान्स पहिल्या नंबरवरती आहे आणि आपण सेकंड नंबरवरती आहे. आणि आपल्यामध्ये पण स्टेट्स बघायला गेलो तर आय गेस चेन्नई पहिल्या नंबरवरती आहे आणि महाराष्ट्र दुसऱ्या नंबरवरती आहे. बरेच लोक म्हणतात की याला जबाबदार आहेत कॉर्पोरेट लाईफ, IT वाले. पण तुम्ही खरंच एक विचार करून बघा, ही जी सिस्टीम आहे एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर्सची किंवा नॉर्मल अफेअर्सची सुद्धा, ही गावाखेड्यांमध्ये पण आहे ना. नाही असा नाही आहे प्रकार. तुम्ही ज्याला लहानपणी गावात राहायचा किंवा तरुणपणी थोडं कॉलेज टाइम मध्ये गावात राहायचा, त्यावेळेला तुम्हाला किती प्रकार तुमच्या कानावर यायचे. तुम्ही त्याला अवॉइड करायचं आणि आता तुम्हाला ते कानावर येतात आणि आपण आता सध्या नंबर 2 वर जाऊन पोहोचलोय. याच्यामुळे एक मला काय लक्षात येतं ना, काजोलची एक रिसेंट स्टेटमेंट आली होती बघा, की मॅरेजेस शुड कम विथ दी कॉन्ट्रॅक्ट. म्हणजे तिचं असं म्हणणं होतं की लिमिटेड टाइम असायला हवा. तर बरोबर किंवा चूक यामध्ये पडण्यापेक्षा ती काय म्हणण्याचा प्रयत्न करत होती, एखाद्या व्यक्तीचं जर एखाद्या चुकीच्या व्यक्तीबरोबर लग्न झालं तर त्याला किंवा तिला तो स्कोप असायला पाहिजे की आपलं आयुष्य आपण चेंज करायला पाहिजे. कारण एकच आयुष्य देवाने दिलेलं आहे आणि ते आयुष्य आपण जर चुकीच्या माणसासोबत स्पेंड तसंच करत राहिलो आणि आपणही सुखी नाही राहिलो, समोरचाही सुखी नाही राहिला आणि नंतर मग त्यातून निर्माण होतं ते एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर. या एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर्स मध्ये कुणी चुकीचं किंवा कुणी बरोबर नसतं, करणारे सगळे चुकीचेच असतील, दॅट इज फाईन. पण यामुळे होतं काय की आपलं त्या माणसाबरोबर जमत नाही, त्यामुळे एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर्स करतात आणि करतात त्यामध्ये काय होतं, आपण एका व्यक्तीला धोका देत नसतो, टोटल आपण 2 परिवार, 2 व्यक्ती आणि पूर्ण त्यांचे जे कुटुंब असतं, सहकुटुंब, त्यांना सर्वांना धोका देत असतो. त्यामुळे कुठेतरी हे थांबलं पाहिजे, पण याच्या मागची कारणंही शोधणं तितकंच गरजेचं आहे.